नमस्कार मित्रांनो. बघा तुम्ही आता 8वी मध्ये आले आणि आपण आज तुमचं पहिला चॅप्टर सुरू करतोय. चॅप्टरचं नाव आहे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. 8वी चा चॅप्टर आहे बघा तुमचा. मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. बघा खूप सारे मुलं पुढे जाऊन काय होतं त्यांचं मॅथ हा सब्जेक्ट खूप वीक होऊन जातो. खूप मुलं घाबरतात हा विषयाने. तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या. 8वी, 9वी, 10वी ही 3 वर्ष काय तुमचा एक बेस आहे, एक फाउंडेशन आहे. तर तुम्ही या 3 वर्षामध्ये जर चांगला अभ्यास करताय 8वी पासून आता तुम्ही 8वीत आले म्हणून सांगतोय. तर तुम्ही आतापासूनच काय करताय चांगल्या पद्धतीने अभ्यास करताय हे 3 वर्ष तर पुढचं कोणतं एक्झाम घेऊया. तर कोणतेही एक्झाम असेल समजा जेईई म्हणा, नीट म्हणा. ओके नीटमध्ये पण मॅथ्सचा यूज असतो. फिजिक्ससाठी, ओके केमिस्ट्रीसाठी. केमिस्ट्रीमध्ये पण फिजिकल केमिस्ट्री असते. ओके. तर तिथे काय होतं तुमचा मॅथ्सचा यूज पडतो. फिजिक्समध्ये खूप इम्पोर्टंट रोल प्ले करतो हा मॅथ्स सब्जेक्ट. ओके. जर तुम्ही नीटसाठी जर प्रिपेअर करत असाल तरी तुमचं काय असायला पाहिजे मॅथ हा चांगला असायला पाहिजे व त्यासोबतच जर तुम्ही जे-डबल-ई किंवा सी म्हणा यासाठी तुम्हाला तर मॅथ चांगलं लागणारच आहे. तर मग या आतापासूनच काय करायचंय मॅथ वरती आपल्याला काय करायचं कमांड आणायचंय चांगल्या पद्धतीने काय करायचंय मॅथ ह्या विषयाचा अभ्यास करायचा आता सगळ्यात पहिले तर मी हा जो चॅप्टर आहे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवणार आहे बघा. ओके. जेणेकरून तुम्हाला सगळे काही कन्सेप्ट असतील ते तुमच्या प्रॉपर डोक्यात जातील. त्या प्रकारे मी तुम्हाला शिकवणार. थोडा हसी मजाक करून शिकवेल. तुम्ही पण हसून घ्यायचंय. हसू आलं तर नाही आलं तर मग काय करायचंय कंटिन्यू करायचंय. ओके. 1 मिनिट थोडं बोर्ड खूप वेळेपासून या ठिकाणी बंद होता म्हणून असा प्रॉब्लेम आला होता. चला मग वेळ न घालता आपण काय करूया चॅप्टरला स्टार्ट करूया. बघा आज आपण बघणार आहे टाइप्स ऑफ नंबर. किती प्रकारचे नंबर असतात. बघा आपल्या घरी जेव्हा पाहुणे येतात. ओके. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या घरी काय येतात विद्यार्थी म्हणा किंवा माझ्या घरी पण येत होते. ओके. तर ते काय विचारतात आपल्याला सर्वात पहिले, "ए बबल्या, बबल्या" हां. "हां, बोला ना." "मी." ते विचारतात. "अरे तुला पाढे कितीपर्यंत येतात रे?" "येतात ना 15चा पाढा 15 पर्यंत येतात." "हं, चल सांग मग 13चा." "13चा सांग." मग तुम्ही लगेच 13चा पूर्ण पाढा म्हणून दाखवता त्यांना. मग ते आणखीन, "ए बबल्या" हां. "ए बबल्या ऐक ना." तुम्ही, "हां, बोला ना." "ते तुला उजळणी कितीपर्यंत येते रे?" तुम्ही विचार करता, चला 100 पर्यंत येतेच, पण मी 100च्या पुढं म्हणू शकतो. म्हणजे मी उजळणी किती म्हणू शकतो. येते 1000 पर्यंत येते असं म्हणून देतात तुम्ही. मग ते तुम्हाला उजळणी विचारतात. बरं, उजळणी विचारतात, तुम्हाला पाढे विचारतात, तुम्ही सगळ्या गोष्टी त्यांना क्लिअर सांगतात. ओके. चला ठीक आहे. मग ते म्हणतात, "तू अरे नाही यार बबल्या तू आहे ना तू हुशार आहे यार." हां, बबल्या हुशार आहे. तुम्ही पण खुश. पण मग हे पाहुणे ज्यावेळेस तुमच्या घरी येतात, कधी-कधी असे पण प्रश्न विचारून घेतात. समजा 20चा पाढा येताना आपल्याला 15 पर्यंतच पाढे येतात. 20चा येत मग हे काय म्हणतात, "यार तू गधा आहे. तू गधा आहे. 20चा पाढा येत नाही. आमचा पोराचे तर 25 पर्यंत पाढे पाठ आहे." अरे बाप! मग तुम्हाला राग येतो. बरोबर? पण तुम्ही काय करू शकता? पाहुणे येते, मोठे आहे आपल्यापेक्षा, आपण काहीच करू शकत नाही. पण पाहुण्याला काय विचारायचं? "अरे बाबा, अरे दादा, तू मला जे विचारतोय म्हणा, तू जे मला नंबर विचारतोय म्हणा, तुला ह्या टाइप्स किती असतात म्हणे या नंबरचे तुला माहिती का?" तर त्याला हे कॉन्सेप्ट विचारायचे. नॅचरल नंबर काय असतात? होल नंबर काय असतात? इंटिजर काय असतात? आणि रॅशनल नंबर्स काय असतात? जर तुम्ही जे 4 नंबर जरी त्यांना विचारले, तर त्यांचा जो डोका असं पागल होऊन जातं आणि ते तुम्हाला काहीच नाही विचारणार पुढचं. कारण मला माहिती आहे हे लोकं कोण विचारतात असे प्रश्न जे जुने असतात. जे कतई शिकलेले नसतात किंवा शिकून हुकलेले असतात. तेच लोकं काय करतात, तुम्हाला येऊन प्रश्न विचारतील आणि तुम्हाला तुम्ही किती जरी मोटिव्हेट असतील, तर हे लोकं काय करणार डिमोटिव्हेट करणार आणि तुम्हाला सांगणार, "नाही यार तुला काहीच येत नाही." ओके. तर तुम्ही काय करायचं, त्यांची लगेच घाबरून टाकायचं. त्याला विचारायचं, "अरे बाबा नॅचरल नंबर काय? होल नंबर काय? इंटिजर काय? रॅशनल नंबर काय?" तो विचारतोय ना मला, या नंबरची सुरुवात कुठून होते? हे काय आहे यांचं ॲक्चुअल ओके. तर हेच काय आपलं टाइप्स ऑफ नंबर सिस्टम काय तेच विचारायचं आणि हे नंबरची सिस्टम मी तुम्हाला सांगणार आहे. किती टाइपचे नंबर असतात. चला मग आपण स्टार्ट करूया. बघा सगळ्यात पहिले जर बघितलं तर नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर कोणते? ओके. जे नंबर तुमचे 1, 2, 3, 4, 5, 6 सो मेनी इन्फायनाईट पर्यंत कधीच संपत नाही. ते नंबर काय असतात? नॅचरल नंबर असतात. मग हे नंबर स्टार्ट कुठून होतात? तर नंबर स्टार्ट 1, 2, 3, 4 म्हणजे हे नंबर कुठून स्टार्ट होतात? 1 पासून काय होतात? हे नंबर स्टार्ट होतात. तर कुठपर्यंत? सो मेनी एन नंबर. ओके. इन्फायनाईट पर्यंत काय होतात? हे नंबर संपत नाही. आता इन्फायनाईट म्हणजे कधीच न संपणार म्हणजे चालत, चालत, चालत काहीतरी असणार. ओके. हा इन्फायनाईटचा साइन आहे बघा. आता याला कसं लक्षात ठेवायचं?
सगळ्यांना 8 माहिती आहे, 8 हा 8 आहे बघा. या 8ला काय करायचं, झोपू घालायचं. ओके, हा झोपला का हा इन्फानाइटच्या साइन मध्ये काय होतो, रूपांतर होतो. तर हा तुम्ही कधीच विसरणार नाही आता इन्फानाइटचा साइन. ओके, तर मी तुम्हाला सांगितलं जो इंग्लिश मधला 8 आहे आपला, त्या 8ला काय करायचं, उलट करून टाकायचं, झोपू घालायचं. ओके, तर हा साइन तुम्ही कधीच विसरणार नाही. ओके, बरं आता नॅचरल नंबर तर सगळ्यांना कळले, जे नंबर 1 पासून सुरू होतात तर किती थांबत नाही, एन नंबर. ओके, ते नंबर काय आपले नॅचरल नंबर आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो आता सेकंड बघा, होल नंबर कोणते, होल नंबर कोणते, नॅचरल नंबर तर कळलाय आपल्याला 1 2 3 4 5 6 सो मेनी. होल नंबर कोणते, तर होल नंबर ते असतात जे 0 पासून स्टार्ट होतात. कुठून 0 पासून, 0 1 2 3 4 सो मेनी नाईट पर्यंत. ओके, तर हे नंबर काय असतात, तुमचे होल नंबर असतात. तर आम्हाला नॅचरल नंबर पण समजले, आम्हाला होल नंबर पण समजले. आता आमच्या घरी जर पाहुणं आलं तर लगेच विचारणार, तर त्याला आम्ही लगेच विचारणार नॅचरल नंबर काय असतात, त्याला नाही येणार, मग मी हसणार. मी त्याला विचारणार होल नंबर काय असणार, त्याला नाही येणार, मी हसणार. मग तुम्हाला कधीच प्रश्न नाही विचारणार. पण जर त्यांनी दोघांचं उत्तर जर दिलं तर मग त्याला तिसरा नंबर विचारायचा. ओके, त्याला विचारायचं मग इंटिजर्स काय असतात, हे नंबर काय असतात. तर बघा, हा 0 आहे आपला. 0च्या पुढे पण नंबर स्टार्ट होतात आणि 0च्या मागे पण काय होतात, नंबर सुरू होतात. बरोबर, अगदी बरोबर आहे. मग कोणते नंबर, तर बघा 0 पासून जर आपण पुढे नंबरिंग काउंट करत गेलो तर आपल्याला काय मिळणार, 1 मिळणार, 2 मिळणार, 3 मिळणार, 4 मिळणार, 5. पण इकडे जर जातोय आपण 0च्या पुढे तर हे सगळे नंबर आपल्याला प्लस मध्ये मिळणार. ओके, त्यांचं साइन कसं असणार, प्लस असणार. ओके, पण 0च्या जर आपण मागे येतोय तर हे नंबर आपल्याला मायनस साइन मध्ये दिसतील, -1 -2 -3 -4 -5. ओके, तर ह्या टाईपचे नंबर काय असतात, इंटिजर असतात, ज्यामध्ये काय असतात पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो हे काय असतात, साइन असतात. ओके, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर दिसले तुम्हाला याच्यात, झिरो पण येते, हे नंबर काय तुमचे इंटिजर आहे. ओके, पाहुण्याला विचारायचं, ओके सगळं विचारायचं त्यांना, नाही आलं तर मग तुम्ही हसायचं. कारण पाहुणे ज्यावेळेस घरी येतात ना तर लगेच ते 4 लोकांना सांगतात, आमच्या मुलांना 25 पर्यंत पाड येतात, पण या बबल्याला ना 15 पर्यंतच पाड येतात. मग तुम्ही पण काय घ्यायचं, लगेच बदला घ्यायचं, जेणेकरून ते तुम्हाला त्रास देताय ना जसं तुमच्या घरी येऊन ते दुसऱ्याच्या घरी जाऊन दुसऱ्याच्या मुलाला त्रास नाही देणार. काय करायचं, त्या पद्धतीने त्यांना क्वेश्चन करायचे. ओके, चला मग आपण आता नेक्स्ट बघूया. बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे रॅशनल नंबर काय असतात. तर तुम्ही आम्हाला सांगितलं, बरोबर, तुम्ही आम्हाला सांगितलं नॅचरल नंबर सांगितले, तुम्ही आम्हाला होल नंबर सांगितले, तुम्ही आम्हाला इंटिजर सांगितले. मग आता महत्वाचा प्रश्न आलाय, तर रॅशनल नंबर काय असतात. आता जगापेक्षा वेगळे थोडे असणार, काही की नंबरच असणार, पण कसं असणार, यांचा फॉर्मॅट काय असणार, सगळं सांगतोय बघा. तर बघा या ठिकाणी सांगितलंय बघा, द नंबर ऑफ द फॉर्म एम बाय एन. नंबरची जी फॉर्म असते बघा ती कशी असते, एम बाय एन. ओके, एम बटा एन म्हणजे एम अपॉन एन. हे काय तुमचे रॅशनल नंबर आहे बघा. एम बाय एन काय तुमचा रॅशनल नंबर आहे. बरं सर, आम्हाला नाही समजलं एम बाय एन, एक्झाम्पलनी सांगा. बरं, एक्झाम्पलनी सांगतो बघा. 4/3 हा काय तुमचा रॅशनल नंबर आहे. बरं, 2/3 हा काय तुमचा रॅशनल नंबर आहे. 3/3 हा तुमचा रॅशनल नंबर आहे. ओके, बघा एम बाय एन आर कॉल्ड रॅशनल नंबर. पण या रॅशनल नंबर मध्ये पण काय मित्रांनो, एक कंडिशन आहे. ओके, तर काय कंडिशन आहे आता सांगा लवकर. ओके, जो एम बाय एन आहे हा एन कधीच नॉट इक्वल टू 0. याच्या मध्ये हा जो एन आहे मित्रांनो हा कधीच नॉट इक्वल टू 0. ओके, या एनची जी व्हॅल्यू ती कधीच 0 नसतात, म्हणजे 4/0 नसणार. ओके, 2/0 नसणार. ओके, 3/0 नसणार. ओके, तर रॅशनल नंबर कोणते, एम बाय एन. ओके, आणि ज्यांच्या डिनोमिनेटर मध्ये काय असेल, 0 नसणार. ओके, तर ते काय असणार, तुमचे रॅशनल नंबर असणार. आता क्लिअर आहे तुम्हाला. मग हा चॅप्टर आपण सुरू करतो. या चॅप्टरला जो प्रॅक्टिस सेट आपला 1.1, या प्रॅक्टिस सेटला सॉल्व्ह करण्यासाठी एक कॉन्सेप्ट आहे बघा, ते देखील मी तुम्हाला सांगतोय. आता सगळ्यांना क्लिअर आहे ना, नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर आणि त्यानंतर तुमचे रॅशनल नंबर. जर पाहुणे जर घरी आले तर त्यांना हे 4च नंबर विचारायचे. 4 तुम्ही जे पाडे विचारताय ना म्हणा, ते नंबरची जे तुम्ही मला नंबर विचारताय म्हणायचे, उजळणी विचारताय त्याचे मला टाईप सांगा म्हणा. पाहुणे नाही विचारणार तुम्हाला. ओके, चला मित्रांनो आता नेक्स्ट. आता या चॅप्टरला शिकण्यासाठी लागणारा जो कन्सेप्ट आहे आपल्याला तो बघूया आपण. बघा आता टू शो रॅशनल नंबर, आता काय म्हटलं यांनी,
रॅशनल नंबरला शो करायचंय. मग कुठे शो करायचंय बघा, ऑन कशावर, तर नंबर लाईन वरती काय करायचंय आपल्याला, रॅशनल नंबरला शो करायचंय. मग कसं करायचं सर हे, हा कसं करायचं बघा, सगळ्यात पहिले काय करायचं, एक लाईन मारायची. यार मला लाईन मारता येत नाही बघा, थोडी कानी झाली, मी काय करतो थोडं हे करतो. नाही तर बस तुम्ही घरी जाऊन सांगणार, आम्ही आता युट्यूबवर व्हिडिओ पाहिला आणि एक सर होते, ते काय शिकवत होते, त्या घरच्यांनी विचारलं काय बघत होता रे, नाही नाही ते एक 8वीचा चॅप्टर बघत होतो, त्याच्यामध्ये मॅथचा चॅप्टर. मग काय शिकवलं सरांनी, तू म्हणणार सरांनी लाईन मारायला शिकवलं. ओके, तर असं नाही करायचं बरं का. बघा आता मी एकदम स्ट्रेट लाईन मारतो या ठिकाणी, हे बघा दिसते ना तुम्हाला, यस, थोडी मोठी करून घेतो हिला. ओके, आता बघा ह्या लाईनला दिसते का लाईन सगळ्यांना, यस दिसते. थोडं कलर चेंज करूया आपण. ओके, हा आता ही लाईन सगळ्यांना दिसत असेल. बरं या लाईनच्या मधात मला सांगा, कुठेतरी या लाईनचा काय असेल, एक सेंटर असेल. या लाईन मध्ये काय असणार, कुठेतरी सेंटर असणार. ओके, हा सपोज, एक मिनिट हा, yes. आता ही लाईन आहे बघा इथपर्यंत, तर याचा मधात कुठेतरी सेंटर असेल. सपोज हा काय ह्या लाईनचा सेंटर आहे. ओके, मधात. मग सेंटरवर याची जी व्हॅल्यू असणार आहे बघा, सेंटरवरची याची व्हॅल्यू असणार, इथं काय असणार, 0 असणार तुमचं, बरोबर. मग याच्या समोर जर आपण एक स्केलनी जर मेजरमेंट करतोय, एक जर या ठिकाणी काय घेतोय आपण, हीच युनिट घेतोय बघा, एक युनिट, तर ही काय असणार, 1 असणार तुमची, बरोबर. ही 2 असणार, 3 असणार, ही 4 असणार, 5 असणार. ओके, सो मेनी इनफायनाईट पर्यंत हे काय असणार, चालत राहणार. इकडे जर वापस आलो आपण, त्याच्या मागे जर झिरो मागे, तर हे नंबर का कशामध्ये असणार आहे बघा, हे युनिट -1, -2, -3, -4 आणि -5 आणि इनफायनाईट पर्यंत काय असणार आहे, हे चालत राहणार. ओके, आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, या चॅप्टरला जर आपल्याला जी प्रॅक्टिस सेट आहे बघा 1.1, त्याला सॉल्व्ह करण्यासाठी हा लागणारा कन्सेप्ट आहे बघा. ओके, तर मित्रांनो आता बघा, मी ह्या लाईन वरती नंबर कसं शो करायचं, सगळ्यात महत्वाचा प्रश्न, का बाबा मला या ठिकाणी काय दिलंय, यांनी रॅशनल नंबर पण दिले, 2/3 दिले, 4/3 दिले. ओके, -4/3, -5/3. मग मला सांगा या लाईन वरती मी याला कसं शो करू. हा चॅलेंज आहे, इथं आलाय ना चॅलेंज. जीवनात जर चॅलेंज येत आहे ना, तर करा, त्यांना एक्सेप्ट करा आणि मूव्ह ऑन व्हा आणि शिका, काहीतरी नवीन करा. ओके, जोपर्यंत त्याला प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सोडायचे नाही. 4 लोकांना विचारा, पण तो करा. आता आपण बघूया कसं. आता मला सांगा, हा 2 दिसतोय, हा 2 या ठिकाणी दिसतोय, हा 2. बरं, 4 दिसतोय, -4 हा दिसतोय, -5 पण दिसतोय, या ठिकाणी दिसतोय बघा. मग माझ्या डोक्यात एक नाही आहे ना, तर मला 2/3 कसं दिसेना, मग मी याला कसं शो करू शकतो, बरोबर आहे का नाही. 2/3, -4/3, -5/3 सगळ्यांच्या मनात प्रश्न, बरोबर. मग याला या लाईन वरती कसं शो करायचं, तर सगळ्यात पहिले बघा आता काय करायचं. सगळ्यात पहिले तर जे नंबर दिले तुम्हाला या ठिकाणी, हे नंबर दिले बघा. ओके, हे काय दिले, रॅशनल नंबर दिले. कोणते नंबर दिले, रॅशनल नंबर दिले. ओके, हे काय तुमचे रॅशनल नंबर दिले बघा. 2/3 आहे, -4/3, -5/3. बरं, आता मला सांगा, आणि परत या ठिकाणी 4/3 सुद्धा आहे. ओके, आता मला सांगा, सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय, याच्यात तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसते का, बघा बरं, काहीतरी कॉमन दिसत असेल या सगळ्या नंबर मध्ये, दिसते ना सर, काय दिसते सांगा बरं का. दिसते ना, पण काय दिसते, तर बघा यांचा जो डिनोमिनेटर आहे बघा, त्यांच्यामधली जी व्हॅल्यू ही 3 काय सगळीकडे कॉमन आहे. ज्यावेळेस तुम्हाला असा एक्झाम्पल येणार, तो तुमचा जो डिनोमिनेटर असणार बघा, त्याची व्हॅल्यू काय असणार, सगळ्यांसाठी सारखी असणार. ओके, मग तुम्हाला माहित पडलं या ठिकाणी जो तुमचा जो डिनोमिनेटर आहे तो किती आहे, 3 आहे, बरोबर. आता तुम्हाला डिनोमिनेटर माहिती पडला. ओके, किती आपला डिनोमिनेटर, डिनोमिनेटर आहे बघा आपला 3. ओके, मग काय करायचं, डिव्हाइड इच युनिट. आता ही काय तुमची एक युनिट आहे, ही एक युनिट आहे, एवढी एक युनिट आहे, एक एवढी युनिट आहे, एक एवढी युनिट आहे. आता इकडं पण ही एक युनिट आहे, ही एक युनिट आहे, ही एक युनिट आहे, ही एक युनिट आहे, ही एक युनिट आहे. सो मेनी युनिट्स आहे बरं का. डिनोमिनेटर आपल्याला माहित पडलंय, मग काय करायचं, सिम्पली डिवाइड करायचं त्याला, इच युनिट इन इक्वल पार्ट्स. म्हणजे किती आपला डिनोमिनेटर 3, बरोबर, तर ही 3 आहे, बरोबर. मग या डिनोमिनेटरला काय करायचं, 3 पार्ट करायचे. बरं, तुमच्या घरात जर 3 मेंबर असतील, म्हणजे समजा तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये जर 5 लोक राहत आहे, जसं माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही 5 आहे, बरोबर. माझी बहीण आहे, माझा भाऊ आहे आणि मी आहे.
बरं आमच्या घरच्यांनी जर आम्हाला काही खायला आणलं तर आम्हाला कसं देणार ते किंवा तुम्हाला पण सगळ्यांना इक्वली काय करणार ते डिवाइड करून देणार बरोबर. जर तुम्हाला समजा एकाला जास्त दिले आणि दुसऱ्याला जर कमी दिले तर तुम्हाला राग यायचा का नाही? बरोबर 100% येणार साहेब. तर मग यासाठी तुम्हाला काय करायचंय इक्वल काय करायचं यामध्ये डिव्हिजन करायचं. मग कसं करणार? 3 पार्ट्स मध्ये करणार. बघा हा एक पार्ट आहे बरोबर. हा 1, 2 आणि हा तिसरा. बरं मी काय म्हणतो ही जी आहे ना आपली एक युनिट आहे बघा. या ठिकाणी लक्ष द्या आता. ही काय आपली इथून सुरू होते ना ही एक युनिट आहे. ही एक युनिट आहे. बरोबर? इथून इथपर्यंत ही दुसरी युनिट आहे. बरं ही एक तिसरी युनिट आहे एवढी. बरं का? हे काय एक-एक युनिट आहे ना आपल्याला काय करायचं याचं इक्वली काय करायचं यांना डिव्हाईड करायचंय 3 पार्टमध्ये. मग कसं करणार? तर सगळ्यात पहिले बघा तुम्हाला स्केलनं मोजून घ्यायचं व्यवस्थित आणि मग डिव्हिजन करायचंय. ओके. तर या ठिकाणी तुम्ही स्केल ठेवणार आणि मग करणार. मी बिना स्केलचंच काय करतो या ठिकाणी डिव्हिजन करतोय. बघा हे या ठिकाणी 1 हा 2 आणि हा 3. बघा हा समजा चिवडा घेऊन आले घरचे. ओके. तर एकाला एवढा चिवडा दिला, दुसऱ्याला एवढा दिला, तिसऱ्याला एवढं दिलं. म्हणजे हे तिघांमध्ये काय झालं इक्वली डिस्ट्रिब्यूट झाला हा चिवडा. बरोबर? आता बघा हे काय झालं आपलं एक युनिट या ठिकाणी कंप्लीट झाली. बरं आता ही दुसरी युनिट. तर यामध्ये काय असणार इथं एक 1 असणार आणि एक 2 म्हणजे एकाला एवढं दिलं, हे दुसऱ्याला, हा तिसऱ्याला. 3 पार्ट बनले का याचे? बनले ना? बरं आता पुढे बघा. याचे पण काय करणार आपण 3 पार्ट बनवणार. हा एक पार्ट, हा दुसरा पार्ट. हा एक एवढा, हा दुसरा, हा तिसरा. बरोबर? 3-3 पार्टमध्ये काय करतोय आपण डिव्हाईड करतोय. मग सगळ्यांना काय करून घ्यायचंय डिव्हाईड करून घ्यायचंय. कशाच्या बेसिसवर? जो आपल्याला या ठिकाणी डिनोमिनेटर दिलेला आहे बघा हा. हा काय 3 आहे. ओके. जे रॅशनल नंबर दिले ना आपल्याला हा डिनोमिनेटर काय 3 आहे. ओके. मग मी काय करतो आता सगळ्यांना डिव्हाईड करून घेतो. 1, 2, 3. 1, 2, 3. बरं इकडे पण तसंच होणार. सगळ्यांना डिव्हाईड करून घ्यायचं. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3 आणि 1, 2, 3. ओके. बरं आता आपण डिव्हाईड करून घेतले. मग पुढे काय करायचं? आता बघा सगळ्यात पहिले आपण डिव्हाईड केलं ना मग आपल्याला काय करायचंय हे जे नंबर दिले या ठिकाणी रॅशनल नंबर यांना शो करायचं या लाईन वरती. बरं मी 2 ला शो केलं, मी 4 ला -4 ला शो केलं, -5 ला शो केलं, पण 2/3 -4/3 -5/3 ला काय करायचं आता शो करायचं. मग कसं करणार? सगळ्यात पहिले 2/3. मग आता हे जे मेजरमेंट हा 0 आहे बघा आपला 0. ओके. 1 मिनिट हां. बघा हा 0 आहे आपला. ओके. तर हा 1 आहे. हा 1 नंबर. ओके. पहिली युनिट आता इथून इथून काउंट होणार. ही मेन मेन रीडिंग जी होती इथून काउंट होणार. 0 पासून काय होतील जेवढे तुम्ही हिस्से केले तिथून काय होणार तुमची आता काउंटिंगला सुरुवात होणार. तर पहिला हा काय बघा पॉझिटिव्ह याच्यासमोर कोणता निगेटिव्ह साइन आहे 2. बरोबर? 1, 2 मग मला भेटला हा साइन बघा. त्याला सपोज मी नाव दिलं A आणि A ची व्हॅल्यू जर मी काउंट केली तर ती किती आली? 2/3. अरे बाप! आपण तर शो करून टाकलं. रॅशनल नंबरला आपण काय केलंय नंबर लाईन वरती काय केलंय शो केले. आपल्याला म्हटलं काय होतं टू शो रॅशनल नंबर ऑर नंबर लाईन. नंबर लाईन वरती काय करायचं शो करायचं होतं. अरे वाह! आपण तर करून घेतलंय. बरं आता नेक्स्ट काय सांगितलंय आणि -4/3 साइन बघा मायनस मध्ये. बरं आता हा जी आपण 0 पासून जे या ठिकाणी काय केलं डिव्हिजन केलं ही काय आपली पहिली रिंग 1, 2, 3, 4. अरे वाह! ही व्हॅल्यू काय आली तुमचं समजा हे बी आहे. ओके. तर हे किती आलंय तुमचं या ठिकाणी -4/3. ओके. -4/3 आलंय. ओके. आता आपल्याला 5 ला काय करायचं या ठिकाणी डिव्हाईड करायचं आणखीन 5 ला काउंट करायचंय. तर इथपर्यंत 4 आलं तर हा काय होणार आपला सी पॉइंट काय असणार? हा सी पॉइंट असणार तुमचा -5/3 म्हणजे आपण काय करतोय आपण रॅशनल नंबरला या ठिकाणी शो करतोय कशावरती नंबर लाईन वरती. ओके. आणि हा दिला यांनी 4/3. तर 4/3 बघा हा 1 आहे. ओके. हा 2 आहे. ओके. हा 3 आहे. हा 4 आहे. तर हा काय येणार आपला डी पॉइंट. याची व्हॅल्यू काय आपल्याला इथे दिलेली 4/3. ओके. 4/3 आपण सगळं शो केलंय. तर आय होप की तुम्हाला सगळं कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर झालं असेल. प्रॅक्टिस सेट 1.1 ला या ठिकाणी सॉल्व्ह करण्यासाठी मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तरपणे सांगितल्या ओके. तर आता जर तुमच्या घरी जर पाहुणे आले तर तुम्हाला लगेच म्हणता आलं पाहिजे. त्यांनी जर काही नंबर रिलेटेड जर तुम्हाला काही विचारता येते, उजळणी विचारताय, बेचे पाडे विचारताय ओके. खूप सारे लोक तर एबीसीडी पण विचारतात ते सोडून द्यायचं. त्यांना सध्याला काय विचारायचं नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, रॅशनल नंबर. तसं त्यांनी तुम्हाला क्वेश्चन केला तर लगेच तुम्ही पण काय करायचं त्यांना क्वेश्चन करायचं. तुम्ही एवढं क्वेश्चन करा ते तुम्हाला तुम्हाला प्रश्न विचारता येईल. दुसऱ्याच्या घरी जर ते गेले आता ते काय करणार तुम्हाला प्रश्न विचारणार पण त्यांना ते येणार नाही. ओके.
तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर देणार, पण तुम्ही जे त्यांना प्रश्न विचारणार, रॅशनल नंबर काय असतं, ओके, इंटिजर काय असतं, होल नंबर काय असतं, ओके, नॅचरल नंबर काय असतात, त्यांना नाही येणार. मग तुम्ही त्यांना ते विचारलं तर त्यांना करेल, अरे बबल्याने मला असं प्रश्न विचारलं होतं, ते ज्यावेळेस दुसऱ्याच्या घरी जाणार त्यावेळेस ते दुसऱ्याच्या मुलांना काय देणार नाही, या ठिकाणी त्रास देणार नाही. मग सगळ्यांनी काय करायचंय, थांबून घ्यायचंय. जर आपल्या घरी कोणी येतंय जर आपल्याला कोणी काही विचारतंय तर तुम्ही पण काय करायचं, त्याला 2 प्रश्न विचारायचे. त्यांनी काय होईल माहिती का, तुमचं पण नॉलेज वाढेल आणि समोरच्याचं पण काय होईल, या ठिकाणी नॉलेज वाढेल. जर त्याला येत नसेल तर तुम्ही काय करा, नंतर समजून सांगा का, काका, बाबा, दादा जो कोणी असेल, मामा, भाऊ, बहीण, ते असं असं असतं म्हणा. ओके. तर माहिती आवडली असेल तर काय करायचंय, व्हिडिओला लाईक करून द्यायचंय. भेटूया प्रॅक्टिस सेट 1.1 ला घेऊन येतोय मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.